आपल्याला मोठमोठे बंगले पाहिजे, चांगली घरं पाहिजे, सगळं पाहिजे आणि त्यांनी खितपत पडायचं त्याच्यामध्ये. आता जर घरं झाली 1.5 लाख 2 लाख, त्या घरांमध्ये तिथे व्यवसाय करतायत. किती मोठी इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी. सगळे लोक रोजगार बघून बाहेरून बघायला लोक येतात. काय धारावी आहे. आता घरं झाल्यानंतर एक घर कमीत कमी 1 कोटीचं होईल. का त्या माणसाला आपण वंचित ठेवतो विकासापासून? आम्हाला कोणाशी डेव्हलपरशी घेणं देणं नाही, परंतु आज धारावीमध्ये 1, 1.5, 2 लाख लोक जी खितपत पडलेली आहेत, जी अतिशय दुर्गंधीमध्ये राहत आहेत, नरक यातना भोगतायत, त्यांच्याबद्दल कधी विचार होणार की नाही? आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जी जमीन कोणाला आपण देतोय पुनर्वसनासाठी, डेव्हलपरला देत नाही, DRP ला देतोय. DRP म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट. आणि म्हणून या ठिकाणी जे काय त्याचं प्रेझेंटेशन बघा. आणि माझी एवढीच इच्छा आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीने लोक राहत आहेत, ज्या घरामध्ये ते राहत आहेत, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती बघा, तिथली रोगराई बघा, त्यांचं जीवन बघा आणि मग ठरवा त्याला विरोध करायचा की काय करायचं. आणि म्हणून या ठिकाणी आज अनेक लोकांनी त्याला सहकार्य केलं. ज्यांना कळलं की या ठिकाणी रस्ते होतील, आज असे बोळ आहेत, बारीक बारीक बोळ, त्यामधून जाणार कसा? गणपतीमध्ये मी गेलो होतो, मला राहुल शेवाळे घेऊन गेले होते. कसे राहतात लोक, कसे तिथे जीवन जगतात, हा देखील विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, या ठिकाणी रेल्वेच्या जागेत काम सुरू झालंय. हा प्रकल्प जो आहे याचा मास्टर प्लॅन बघा आणि त्यानंतर टीका करा. आणि म्हणून मराठी मतदानाच्या आधी मराठी म्हणायचं मी आणि तू, आणि निवडून आल्यावर म्हणायचं मराठी माणसाला कोण रे तू. आणि अशी परिस्थिती आमची नाही आहे, असं आमचं नाही भूमिका.